सर्वांच्या आवडीच्या गणेश उत्सवाला 1-2 दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे गणेश बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना रात्रीचा दिवस करून मूर्तिकार आपल्या गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरवताना तुम्हाला पाहायला मिळते। शिराळा तालुक्यात प्रसिद्ध असणारे शंकर कुंभार आणि संतोष कुंभार राहणार चरण गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय कित्येक वर्षापासून यशस्वीरित्या चालवत आहेत। त्यांच्या कुटुंबातील सर्वच लहानापासून ते थोरापर्यंतचे सर्वच लोकांचं मोलाचं सहकार्य त्यांना लाभत आहे। तसेच वसंत आमने, तानाजी लोहार, दीपक कारंडे अनेक मित्रमंडळी आवर्जून संतोष कुंभार यांना मोलाचा वेळात वेळ काढून सहकार्य करत आहे। अगदी फुटापासून सुरू होणाऱ्या गणेश मूर्ती या मूर्त्या 12 फुटापर्यंत उंच आणि आकर्षक अशा बनवल्या जातात। गणेश मूर्त्या या अत्यंत आकर्षक बनवल्या जातातच, शिवाय गणेश मूर्तीची रेखणी, त्यांना घातलेलं दागिनं, त्यामुळे मूर्तीची सुबकता अधिकच जाणवत असते। यामुळे गणेश मूर्तीला प्रचंड अशी मागणी असते। मागणी खूप असल्याने त्यांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या 3 ते 4 महिने अगोदरच त्यांची गणेश मूर्ती बनवणं सुरू होतं। विशेषतः त्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींना सार्वजनिक मंडळाकडून अधिक मागणी असते। यापूर्वी संतोष कुंभार आणि संतोष कुंभार यांच्या वडिलांनी, आजोबांनी लहान तर कधी मोठ्या गणेश मूर्त्या केवळ मातीच्या चिखलामध्ये बनवण्याचा त्यांच्याकडे हातखंडा होता। पण बदलत्या परिस्थितीनुसार प्लास्टर आणि पॅरिसच्या गणेश मूर्त्याही त्या बनवून या दोघा भावांनी नावलौकिक संपादन केलेलं आहे। या गणेश मूर्ती यशस्वी बनवण्याच्या व्यवसायामध्ये वडील, आई, पत्नी आणि लहान मुलं मुली संपूर्ण कुटुंबाचं मोलाचं सहकार्य आहे। त्या कुटुंबाच्या कलात्मक सेवेला एक लाईक तर बनतोच। त्यांच्या कुटुंबाची गणेश मूर्ती तयार करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे आणि पुढे देखील अशीच चालू राहण्यासाठी त्यांना आपण लाख लाख शुभेच्छा देऊया। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा।